नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सध्या महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते। लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट महायुतीतून कंबर कसून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। दरम्यान गेल्या काही लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी इतर पक्षांच्या तुलनेत अत्यंत वाईट होती। या पार्श्वभूमीवर पक्षाने विधानसभा निवडणुकांपूर्वी एक अंतर्गत सर्वेक्षण केले आहे। या सर्वेक्षणात राज्यात महायुती आणि राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्याचे दिसत आहे। सर्वेक्षणानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या 23 जागा मिळू शकतात, तर 16 जागांवर अजित पवार गटाला अधिक मेहनत करावी लागणार आहे। महत्त्वाचे म्हणजे अजित पवार 2023 मध्ये शरद पवार यांची साथ सोडून 40 आमदारांसोबत बाहेर पडले होते। याशिवाय 31 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जेथे पक्षांची स्थिती प्रतिकूल आहे। या 31 पैकी 21 विधानसभा जागांवर विजय मिळवण्यासाठी पक्षाला मित्रपक्षांची मदत अत्यंत आवश्यक आहे। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मते राष्ट्रवादीकडे वळाल्यास अजित पवार गट 21 जागा जिंकू शकेल, तर 10 जागांवर एनसीपी आपल्या विरोधकांच्या तुलनेत कमकुवत आहेत। माध्यमातील वृत्तानुसार अजित पवारांच्या एनसीपीने 70 जागा मागितल्या आहेत। यामुळे पक्षाने याच 70 जागांवर सर्वे केला आहे। या सर्वेक्षणासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे की यापूर्वी आपल्याला केवळ 6 जागांवर आघाडी मिळाली होती, मात्र आता हा आकडा 23 वर पोहोचला आहे। अर्थात आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत 23 जागा सहज जिंकू शकतो, तर 16 जागांवर अधिक मेहनत करावी लागेल। शिवसेना आणि भाजपाच्या पाठिंब्याने आपण उर्वरित जागा देखील जिंकू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।